नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची संपत्ती बघून अंगावरती कपडे राहिलेले नाहीत अक्षरशः, त्यामुळे तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका। व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे, त्याकडे तुमचं लक्ष असू द्या। कारण ननंदने भाऊजाईकडून किती कर्ज घेतलेलं आहे, कुणाकडे किती संपत्ती आहे आणि चांदीच्या ताटामध्ये कोण जेवण करतं, अशी धक्कादायक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर बघूयात। बारामतीमध्ये जे उमेदवार होते सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अधिक संपत्ती कुणाकडे आहे आणि कुणावर किती कर्ज आहे। सुनेत्रा पवार यांच्यावर किती कर्ज आहे तर सुनेत्रा पवार यांच्यावर 12,11,12,374 रुपयांचं कर्ज आहे। तर अजित पवार यांच्यावर 4,74,31,239 रुपयांचं कर्ज आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली आहे। जी काही माहिती मी सांगतोय ती प्रतिज्ञापत्रातून जी समोर आलेली माहिती आहे ती सांगत आहे आणि इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्याच आधारे ही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा, माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा। सुप्रिया सुळे यांच्यावर किती कर्ज आहे तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा जो आहे पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपयांचं कर्ज उधार घेतलेलं आहे। म्हणजे भाऊजाई आणि भाच्याचं एकूण 55 लाखांचं कर्ज आहे सुप्रिया सुळे यांच्यावरती। मात्र बाहेर राजकारण जेव्हा सुरू होतं, प्रचार जेव्हा सुरू होता, तेव्हा आपण बघितलं की किती टोकाचे भांडण आपल्याला टीव्हीवरती या कुटुंबामध्ये दिसत होते। त्यानंतर वाहन मोटर गाड्या कुणाकडे किती आहेत ते देखील बघूया। तर 10,70,000 किमतीच्या गाड्या ज्या आहेत त्या आहेत सुनेत्रा पवार यांच्याकडे, त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि 2 ट्रेलर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेलं आहे। आता 10,70,000 मध्ये 2 ट्रॅक्टर कशी येतात हे गणित मला काही कळलेलं नाहीये। जर मिळत असतील तर ते शेतकऱ्यांना देखील मिळावं अशी माझी विनंती राहील। तर सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे कोणतंही वाहन जहाज किंवा मोटर नाहीये, त्यामुळे सुप्रिया सुळे नेमकं कुणाच्या गाड्यामधून फिरतात असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित राहतो। कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका। बारामतीचा निकाल देखील लागत आहे, त्यामुळे बारामतीचा खासदार कोण होतोय हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। त्यानंतर एकूण स्थावर मालमत्ता किती आहे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची तर सुनेत्रा पवार यांच्याकडे 58,39,40,751 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे आणि अजित पवार यांच्याकडे 37,15,70,29 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। त्या तुलनेमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे 9,15,31,248 रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे। तर सुप्रिया सुळे यांचे जे पती आहेत सदानंद सुळे यांच्याकडे जवळपास 4,66,26,094 रुपये एवढी स्थावर मालमत्ता आहे। त्यानंतर जंगम मालमत्ता देखील बघूयात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची। सुनेत्रा पवार यांच्याकडे जवळपास 12 कोटींची जंगम मालमत्ता आहे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे 38 कोटींची जवळपास जंगम मालमत्ता आहे। तर सुनेत्रा पवार यांचे पती जे आहेत अजित पवार यांच्याकडे जवळपास 13 कोटींची आणि सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांच्याकडे जवळपास 1,14,63,80,575 रुपयांची जंगम मालमत्ता आहे। या ठिकाणी अजित पवारांना सदानंद सुळे जड भरताना या ठिकाणी दिसत आहेत। यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। सोनं चांदी किती आहे दोघींकडे ते देखील बघूयात। महिला ज्या असतात त्यांना सोन्याची आणि चांदीची फार आवड असते, यामधून लक्षात येईल की कुणाकडे किती सोनं आहे आणि किती चांदी आहे। सुनेत्रा पवार 34,39,569 रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत सुनेत्रा पवार यांच्याकडे आणि त्यामध्ये चांदीच्या ताटाचा देखील समावेश आहे। आता हे जे चांदीचे ताट आहेत या चांदीच्या ताटामध्ये नेमकं ते जेवण करतात की हे चांदीचे ताट देवारामध्ये ठेवलेले आहेत ते त्यांनाच ठाऊक असेल। तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। सुप्रिया सुळे यांच्याकडे किती आहे सोनं चांदी तर 1,01,16,018 रुपयांचं सोनं आणि 14,53,446 रुपयांचं चांदी सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे। हा आकडा बघून मला तर धक्का बसलेला आहे, तुम्हाला बसला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि सदानंद सुळे यांच्याकडे किती आहे सोनं चांदी 1,13,81,855 रुपयांचं सोनं सदानंद सुळे यांच्याकडे आणि 17,62,072 रुपयांचं चांदी आहे। लक्षात घ्या, यावरनं कोण किती श्रीमंत आणि कोण किती गरीब हे तुमच्या लक्षात येईल आणि माझ्या अंगावर आज कपडे का नाहीयेत तेही तुमच्या लक्षात येईल। बँक खात्यातील ठेवी किती आहेत कुणाच्या
सुनेत्रा पवार यांच्याकडे 2 कोटी रुपयांच्या जवळपास ठेवी आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे 11 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. तर अजित पवार यांच्याकडे 2 कोटी रुपयांच्या जवळपास ठेवी आहेत बँकेमध्ये आणि सदानंद सुळे यांच्याकडे देखील जवळपास 2 कोटींच्या ठेवी बँकेमध्ये आहेत. आता तुम्ही म्हणाल की बाबा एवढं सगळं बारूड कशाला सांगतोय, नेमका टोटल आकडा सांगून दे ना. तर त्यासाठीच तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलोय. एकूण संपत्ती आणि एकूण कर्ज कुणावर किती आहे ते अगदी 2 ओळीमध्ये तुम्हाला सांगतो. सुनेत्रा पवार यांच्याकडं जवळपास 127 कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि 17 कोटी रुपयांचं दायित्व म्हणजे त्यांच्यावर कर्ज आहे, त्यांना देणं लागतं. तर सुप्रिया सुळे यांची 166 कोटी रुपयांची संपत्ती आहे जवळपास आणि कर्ज खूप कमी आहे त्यांच्यावरती. सुनेत्रा पवार यांच्या तुलनेमध्ये फक्त 55 लाख रुपये आहे आणि ते पण त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून आणि पार्थ पवार यांच्याकडूनच घेतलेलं आहे. संपत्तीच्या बाबतीमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुलना केली भाऊजाईची. यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब आहे, कुणावर किती कर्ज आहे, कुणाकडे किती गाड्या आहेत, सोनं किती आहे, चांदी किती आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. एक माहिती आपण बघितली नाही ते म्हणजे बारामतीचा खासदार कोण होतोय. तर सध्या सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत बारामतीमध्ये आणि त्याच बारामतीच्या खासदार होतील असं जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. तुम्हाला काय वाटतंय, कोण असेल बारामतीचा खासदार? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि संपत्ती बघून तुम्हाला देखील धक्का बसलाय का, तुमचे देखील डोळे फाटलेत का, ते देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील आणि अद्याप मराठी मंडळी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.